रस्ता जाम केला, हा आंदोलनाचा भागच आहे. पण शरद जोशींच्या आंदोलनाशी बरोबरी करण्यासाठी जर तुम्ही चांदवडमध्ये आंदोलन उभं केलं असेल तर तो काळ आणि ते नेते आणि त्या लोकांमध्ये त्यातल्या शेतकऱ्यांमध्ये जी भारावलेली भावना होती ती आजच्या आंदोलनात नव्हती नसणार. हे एका राजकीय पक्षाने सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असलेल्या भावनेचा जेवढा आपल्याला फायदा उचलता येईल तो करण्याचा प्रयत्न केला. पाठोपाठ काही मंत्री महोदयांनी सांगितले की उद्याला दिल्लीला ह्या विषयात काय बैठक आहे आणि कांद्याची खरेदीची 12 रुपये आणि थोडं बोनस वाढवून दिलेला आहे त्याच्यामध्ये होणार आहे. निश्चित कांद्याच्या खरेदीमध्ये असो किंवा नाफेड असो NCCFच्या आतापर्यंतचा जो इतिहास बघितला तो डागाळलेला इतिहास आहे. कांदा उत्पादकांच्या दृष्टीने तो फार चांगला आहे असं निश्चित नाही. त्या खरेदीमध्ये थेट बाजारातून खरेदी नसल्यामुळे विशिष्ट लोकांना विशिष्ट संस्थांना फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या फेडरेशन्सला त्या फेडरेशनची नावं जरी रयत वगैरे असे वेगवेगळे असले तरी त्या ज्या घटक पक्ष आहेत सत्तेतले जे तिन्ही घटक पक्ष आहेत त्या तिन्ही घटक पक्षांच्याच कार्यकर्त्यांच्या या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना तो कांद्याच्या खरेदीचे ठेके आणि 5-5 हजार टनाच्या हिशोबाने देण्याचा आतापर्यंतचा प्रघात होता तोच पुढे होईल का नाही माहित नाही. पण ह्यावेळेस त्यांनी बदल केलेला आहे की एक बाब त्यांनी केलेली की फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना जरी खरेदी करायला ते एजन्सी म्हणून नाफेड आणि NCCF करेल की माहीत नाही, परंतु नाफेड आणि NCCF हे कांदा खरेदी करतील आणि त्याचं स्टोरेज मात्र सेंट्रल वेअर हाऊसिंग फेडरेशन जे आहे जे गहू तांदूळ वगैरे पण स्टोरिंग करतं त्यांच्याकडे देणार आहे. त्याच्यामुळे खरेदी एका केंद्रीय घटकाकडून नॅशनल स्टॅबिलायझिंग फंडचा वापर करून होणार आणि ती संपूर्ण केलेली खरेदी दुसऱ्या घटकाला हस्तांतरित होणार आणि मग त्याच्यानंतर त्याचा विनियोग आणि वितरण कसं करायचं ही सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन आहे ते करतात की अजून त्याच्यासाठी पुन्हा दुसरी एजन्सी अपॉइंट करतात हे अलैधा आहे. त्याच्या बाबतीत कोणताही खुलासा आणि क्लिअर कट झालेला नाही. असं असताना कांद्याचा प्रश्न किमान मांडला गेला याच्याबद्दल सत्ताधाऱ्यांचाही आणि विरोधकांचाही धन्यवाद. लवकरच याबाबतचे डिटेल्स आणि ह्याच्याबरोबर मी तुम्हाला आज ज्या व्हिडिओच्या क्लिप्स होत्या त्या अटॅच करून देतो कारण या TV वरनं घेतलेल्या असल्यामुळे त्या तेवढ्या खास नसतील, परंतु मुद्दा समजून घेण्यासाठी त्या निश्चित तुम्हाला उपयोगाला येतील. 11:40-42 म्हणजे 12ला 2 मिनिटं कमी आहेत. 11:30ला हे आंदोलनचं संपलं. सातत्याने TV वरून ते आंदोलन बघण्याचा बऱ्याचशा प्रेक्षकांनी बघितलेला असेल आणि कांद्याचा प्रश्न तीव्र आहे आणि अजूनही कांद्याची 1 रुपयाची खरेदी झालेली नाही आहे. नुसत्या वायफळ गप्पा आणि घोषणांमुळे हा प्रश्न मिटणार नाही. याला जीवापासून मनाच्या आतल्या भागापासून त्याच्यासाठी जर लक्ष घातलं तर होणाऱ्या निर्णयाची प्रक्रिया थोडी वेगाने पाहिजे. कांदा 6 रुपये ते 9 रुपयाच्या दरम्यान जो विकला गेलेला त्याच्यासाठी कोणतीही तरतूद नाहीये किंवा कांदा खरेदी करणार म्हणून काही लोकांनी आता थोडं तरी हातावरता घेतलेला आहे, पण तो किती क्वांटिटीत खरेदी होतो याचं डिक्लेरेशन नाही. आणि जर खुल्या बाजारातून मार्केट कमिट्यातूनच कांदा खरेदी केला तरच शेतकऱ्याला काही ना काही त्याचा फायदा होईल. अन्यथा पुन्हा एकदा व्यापारी धडवतील. व्यापाऱ्यांचं भलं करायचं, शेतकऱ्यांचं भलं करायचं, पर्यायाने मतदारांचं भलं करायचं हे सत्ताधारी पक्ष म्हणून आपल्याला ठरवावं लागेल. आपला नंबर शैलेंद्र पाटील. कांद्यावर ठेवा, एकच पक्ष, कांद्यावर लक्ष. नमस्कार.